जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आपकी बात फुलाने खासदार या बसता आपकी बात फुलाने खासदार आपकी बात फुलाने खासदार आपकी बात फुलाने खासदार आपकी बात फुलाने खासदार। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। न्याय सध्या संभाजीनगरमध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकसभेचे वारे सुरू झालेले आज जवळपास 50% प्रचार झालेला आहे आणि आपल्या सोबत आहे आपकी बात फुलाने सरकार फुलाने खासदार काय सांगा काय उद्योगासाठी यांनी मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे होत्या। आम्ही 2008 पासून आतापर्यंत भांडत आलो, आम्हाला काही औद्योगिक क्षेत्रात जागा भेटली नाही। आम्ही अशी गट नंबरमध्ये इकडे तिकडे जागा दोन उद्योग केले, तर हे लोक आम्हाला इथं पण येऊन वारंवार म्हणत असतात की आणा देतो अमुक तमुक इथं सबसिडी मिळत नाही, इथं लाईट मिळत नाही। ग्रामीण भागामध्ये इथं पाऊस आल्यावर इथं आम्हाला रस्ते पण नाही। आणि जर समजा तुम्ही कामगाराची गोष्ट कराल तर यांनी कामगारचे पण कायदे बंद करून टाकले। किमान वेतन कायद्यामध्ये यांची अशी पार की वेठबिगारीसारखी हालत करून टाकली। आता तुम्ही म्हणाल उद्योजकांचा आणि किमान वेतन कायद्याचा काय संबंध, पण जेव्हा आम्ही रेट ठरवतो कुठल्याही जॉबचे त्या टायमाला आम्ही काय ठरवतो बा आमच्या जॉबचे मटेरियलचे पैसे किती, मजुरी किती, मजुरी कुठून टाकणार, जी किमान वेतन कायद्यानुसार जी मजुरी असेल ती मजुरी। मग अशा पद्धतीनं त्याच्यावर आमच्या जॉबच्या रेटवर त्याचा परिणाम होतो। यांनी जर किमान वेतन कायदा असा ठरवला की कामगाराला चांगल्या स्थितीमध्ये जगता आलं पाहिजे, आम्हाला तितकं पगार द्यावाच लागेल, आम्हाला समोरून मिळेल, आमचा काही खिशातून जात नाही। परंतु यांचे जे कायदे आहेत ते धोरणं सगळे उद्योगासाठी चुकीचे। आम्ही जर उद्योग करायचं म्हणलं तर आम्हाला एक परवाना काढायला 5-5 हजार चक्रा मारावं लागते आणि विदेशी कंपन्याला 5,000 परवाने फक्त 45 दिवसात मिळतात। मग आता आम्ही आमच्या देशात भारतात जन्म घेतला ही आमची चूक आहे का? आज बी MIDC जागा जर मागितली तर विदेशी कंपनीला 45 दिवसामध्ये जागा त्याच्या नावावर होते आणि आम्ही 2008 पासून आतापर्यंत भांडत आलो। आम्ही काही फुकट मागत नाही, आम्ही पण पैसेच देतो, पण आमचे पैसे सुद्धा घेऊन आम्हाला द्यायला तयार नाही। यांना कमिशन पाहिजे, कमिशन बी थोडं तिडकं नाही, यांच्या करोडोत भुका आहे। आता आपल्या बाजारनगरमध्ये सगळे जेवढे ओपन स्पेस होते ते सगळे ओपन स्पेस विकून टाकले कमिशनच्या चक्करमध्ये। हीट एवढी वाढून गेली की आता 42-45 डिग्री तापमान झालं। उद्या आज याच्या आता तापमान वाढ, उद्या जर याला घोरपळी सुरू झालं त्याला जबाबदार कोण आहे? यांचं काही नाही, हे तर नेते मंडळी इथं आहे, यांचे मुलं अमेरिकेला इंग्लंडला गेले, मग आम्ही कुठं जायचं आहे? बरं यांना जाणे येण्यासाठी विमानचा खर्च आमचाच आहे, विमानचा ते कुठं मेहनत करत नाही। म्हणजे आमच्याच पैशानं हे विमानानं तिकडे जाणार, आमच्या पैशाने मुलांना तिकडे पाठवणार, तिकडे त्यांचं शिक्षण करणार, उद्योगधंदे सेट करणार आणि आम्हाला काही तर चित्या बनवायला लागले का? म्हणून आम्ही काम करता जसं ते म्हणतात ना कामात जय श्रीराम, तसं आमचं हे काम करता आम्ही निवडणूक लढवतो। आता तुम्ही बघा आम्ही काय कुठं प्रचाराला बाहेर जितके शक्य होईल तितकं जातो, पण आहे ते काम करता आम्ही लढतो। परंतु तरी आमच्या मागं जनता आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही शेतकरी असन, कामगार असन, उद्योजक असन या तिन्ही लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही आता या निवडणुकीमध्ये उभे आहे। आणि आमची निशाणी आहे बासरी। जसं श्रीकृष्णानं पहिलं बासरी वाजून पाहिली, बासरी वाजून नाही जमलं, सांगून नाही जमलं, तेव्हा नंतर श्रीकृष्णानं सुदर्शन घेतलं होतं। तसं आमचं आता हे बासरी हे क्षेत्र आहे सध्या, आम्ही ज्याचं पाहिजे त्याचं कुठूनही सूर काढू, नाही निघाला तर शेवटी मग आमच्याकडे सुदर्शन आहेत, शेवटी आम्हाला श्रीकृष्णासारखा इलाज राहणार नाही। त्यांनी पण सगळ्यांना सांगून पाहिलं होतं, विष्णुद्रोणाचार्य काय असं नसून सगळे ऋषी मुनी सगळं सांगितलं, हो तुम्ही ऐका, कोणी ऐकलं नाही। त्या टायमाला मग श्रीकृष्णाने सुदर्शन धारण केलं होतं। आता सध्या तर आमच्याकडे बासरी आहे आणि जे बटन आहे EVMवर ते वोटिंग मशीनचं बटन हे उमेदवार मतदारांच्या हातात आहे, म्हणजे ते त्यांच्याकडे सुदर्शनच आहे। आमची बासरी वाजून नाही जमलं ते शेवटी ते सुदर्शन चालवणार आणि यांचं समोर नायनाट करणार, एकही पक्ष यावेळेस शिल्लक राहणार नाही। बस जय हिंद, जय महाराष्ट्र। आपकी बात फुलाने खासदार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।